रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नारायण जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महाराष्ट्र सर्व उद्योग कामगार कर्मचारी युनियन मुंबई शाखा नांदेडच्या वतीने छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात समता सैनिक दलाचे सैनिक सदाशिव हनुमंते यांच्या पुढाकाराने गेल्या 19 वर्षांपासून सुरू असलेल्या नारायण जनाई पानपोईचे उद्घाटन भिक्खुशील रत्न थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, तालुका अध्यक्ष गौतम कांबळे, शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे, लाड बुधा टीव्हीचे सदाशिव गच्चे, दैनिक सम्राटचे संभाजी कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आज आपल्या या देशामध्ये शिवाजी महाराज राजांची जयंती साजरी होत आहे। या निमित्तानं या ठिकाणी उपासक सदाशिवराव हनुमंते 19 वर्षापासून ही पानपोई चालवतात। अत्यंत गरज आहे पाण्याची, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची गरज आहे। फार मोठा संकल्प त्यांनी 19 वर्षापासून हे चालू केलेला आहे। शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं हार्दिक शुभेच्छा जनतेला देत आहे। मी सदाशिव नारायण हनुमंते, बौद्धाचार्य, संरक्षण विभाग, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड येथे कार्यरत आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही पानपोईचा उपक्रम 20 वर्षापासून सतत चालू ठेवलेला आहे। पशुपक्ष्यासाठी आणि माणसासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे जे स्वप्न होते की आमच्या समाजाला पाण्याविना अभावी जो त्रास झाला भोगला तो या भोगू नये, त्या उद्देशानं आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी हे सतत दर फेब्रुवारी 19ला छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त पानपोई ठेवत आहोत। त्या निमित्तानं सर्व यांना शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय भीम सर। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या शहराचे उपाध्यक्ष आदरणीय सदाशिवरावजी हनुमंते साहेब छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी मागच्या 19 वर्षापासून या ठिकाणी पानपोई चालवतात। शहरामध्ये अनेक मोठमोठे हॉटेल आहेत, पण त्या प्रत्येक ठिकाणी पाणी विकत घ्यावं लागतं आणि खेड्यापाड्यातून जे लोक या ठिकाणी आपल्या कामानिमित्त शहरात येतात त्यांना पाणी विकत घेण्याची ऐपत नसेल तर अशी मंडळी या ठिकाणी येऊन आपली तृषा तृप्त करतील। त्याचबरोबर त्यांनी इथं पशुपक्ष्यांसाठी सुद्धा हौद बांधलेले आहेत आणि पशुपक्ष्यांना पाणी पाजतात आणि तहानलेल्या लोकांना ते पाणी पाजतात। अतिशय उत्कृष्ट त्यांचं हे काम या ठिकाणी चालतं आणि त्यांच्या या उत्कृष्ट कार्याला मी खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।